नमस्कार. रुचिरामध्ये आज बनवतो आहोत तळणीचे मोदक. एक मोठा वाडगा भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. साधारण 2 कप आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलं. आता यात 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि हे तूप कणकेला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मुटका वळला गेला पाहिजे. आता या पिठामध्ये थोडं पाणी घालून पुरीसाठी ज्याप्रमाणे कणिक भिजवतो अगदी तशीच घट्टसर कणिक भिजवायची आहे. तर आता ही कणिक भिजली आहे. थोडा वेळ आपण झाकून ठेवू, तोपर्यंत सारण तयार करून घेऊ. जाड बुडाच्या कढईमध्ये 1.5 कप ओलं खोबरं आणि 1 कप गूळ घालून घेतला आणि मग गॅस सुरू केला. मंद गॅसवर हे सारण आळवून घेतलं. सारण आपल्याला थोडंसं कोरडंच ठेवायचं आहे. गॅस बंद केला आणि वेलची पूड घातली. भिजवलेल्या कणकेतला एक मोठ्या आकाराचा गोळा काढून घेतला. या गोळ्याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी चपाती बनवतो त्याप्रमाणेच समतल अशी चपाती बनवून घ्यायची. फार जाड नाही आणि फार पातळ नाही, अशा प्रकारची एक चपाती लाटून घेतली. एका वाटीच्या मदतीने आपण याच्या पुऱ्या कापून घेऊया. ज्या आकाराचा मोदक बनवायचा आहे त्या आकाराची वाटी निवडली तरी चालेल. तर याच्या मी 4 पुऱ्या कापून घेतल्या. आता एक पुरी घेऊन आपण उकडीचे मोदक ज्याप्रमाणे बनवतो अगदी त्याचप्रमाणे याचे मोदक बनवून घ्यायचे. पाहू शकता. तर अशा प्रकारे मधल्या पोटाच्या आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला या पारीला छान अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे पाकळ्या काढून झाल्या आहेत. आता मधल्या जागेमध्ये आपण तयार केलेलं सारण घालूया. हे सारण आपण मुद्दामच कोरडं बनवलं आहे, यामुळे मोदक नरम पडत नाही. तर अशा प्रकारे आपण मोदक बांधून घेऊया. अशा प्रकारे अगदी अलगद असा आपल्याला मोदक वळून घ्यायचा आहे. तर हा मोदक तयार आहे. अशाच प्रकारे इतरही मोदक तयार करून घेतले. आता हे आपण तळून घेऊया. तेल मी आधीच तापत ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता या तेलात हे मोदक आपल्याला एक एक करून सोडायचे आहेत. फार जास्त मोदक सोडायचे नाहीत, नाहीतर तेल थंड होऊ शकतं आणि मोदक व्यवस्थित तळले जात नाहीत. मोदक सर्व बाजूंनी व्यवस्थित तांबूस अशा रंगावर आपण तळून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व मोदक तळून घेतले. छान खरपूस तळले आहेत. तर आता हे तळणीचे मोदक तयार आहेत.